नमस्कार, न्यूज कट्टा एक्सप्रेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण नळेगाव येथे सुरू असलेल्या कलावंताच्या आंदोलनास भेट दिली आहोत. तर या ठिकाणी नेमकं हे आंदोलन कशासाठी आणि या कलावंताच्या नेमक्या मागण्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया. सर नमस्कार, आपला सर्वप्रथम परिचय सांगा. नमस्कार, मी सचिन उत्तम श्रंगारे, राष्ट्रीय बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष. आंदोलनास कितवा दिवस आहे आज? आजचा हा आमचा 11वा दिवस आहे आंदोलनाचा. नेमक्या आपल्या मागण्या कोणत्या आहेत? आता आमच्या प्रमुख मागणी आहे की कलावंतासाठी एक महामंडळ स्थापन व्हावं. जसं की आज महाराष्ट्रामध्ये 50हून अधिक विकास महामंडळे आहेत आणि बरेच महामंडळामुळे बरेच लोकांना न्याय मिळाला आहे. जसं आता बांधकाम कामगाराला पण न्याय मिळाला त्या महामंडळामुळे, आणि कुठंतरी कलावंत ह्या महाराष्ट्रात उपेक्षित असताना मला दिसत आहे. त्यामुळे कलावंतासाठी एक आमची प्रमुख मागणी असणार आहे की कलावंतासाठी महामंडळ असावं, जेणेकरून कलावंताची एक ओळख होईल. प्रत्येक एक छोट्यातल्या छोट्या कलाकारांची नोंद होईल आणि त्या कलावंतांना एक त्यांचं ओळखपत्र मिळेल. जसं आराध्यांचं ओळखपत्र मिळेल, जसं सोंगाडी पोतराज असेल किंवा कवाल असेल किंवा भीमशेर असेल, आणि असे अनेक कलावंत जसे वादक, तबलावादक असतील, ढोलकीवादक असतील, त्या लोकांना ह्या विकास महामंडळामुळे न्याय मिळेल. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की जो कला केंद्र आहे त्या कला केंद्रावर जो आज DJ वाजवला जातो, तो DJ एकतर तो अनधिकृत आहे, कारण की त्यांना परमिशन जी आहे ती परमिशन आहे त्यांना की तुम्ही लोक एक पारंपरिक वाद्य वाजवून ती कला सादर करायची आहे, परंतु तिचं स्वरूप बदललं गेले हल्लीच्या काळामध्ये. आता आपण बघितले लातूरमध्ये अशा अनेक 2-3 घटना झाल्या आपल्या की त्या कला केंद्रावर मारहाण, मारझोड किंवा त्या अश्लीलता, आणि त्यांनी ते DJ जे लावलं आहे त्याच्यामुळे तिथले वादक जे आहेत, तबलावादक, ढोलकीवादक, पेटीवादक, त्यांच्यावर आता सध्या उपासमारीची वेळ आली. तसे ह्या महाराष्ट्रामध्ये असे 10,000 कलाकार जे आहेत त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आहे. आणि आमची प्रमुख म्हणजे तिसरी मागणी आमची अशी आहे की जी राजश्री शाहू योजना जी आहे, जी 50 वर्षाच्या कलावंतांना जो 5,000 मानधन जो मिळतो, त्याच्यावरती सरकारनं जी समिती स्थापन केलेली आहे ती समिती अगोदर बरखास्त करावी. कारण तिथं काय होतं की या समितीवरचे जे लोक आहेत ते केवळ आपल्या नातलगांची, जवळच्या लोकांचीच नावे तिथं पुढं हे करतात आणि त्यांना त्यांचा फायदा होतो, आणि बाकीचे बरेच कलावंत आहेत ते पूर्ण कलावंत त्या योजनेपासून वंचित आहेत. आता आमची चौथी जी मागणी आहे की ह्या कलावंतांना ज्या आजच्या महागाईच्या काळामध्ये ज्या वृद्ध कलावंतांना 5,000 ऐवजी त्यांना 10,000 द्यावं, आणि सर्व कलावंताच्या नोंदणी करून शासनाने त्याच्यामध्ये पारदर्शकता ठरवावी, पारदर्शकता असावी त्या नेमणुकीमध्ये, आणि अशा पद्धतीनं ह्या सरकारने एकदम पारदर्शकरित्या काम करून सर्व इथल्या कलावंतांना, छोट्या मोठ्या कलावंतांना न्याय मिळेल असं काम करावं. नेमकं DJमुळं आपल्या कलावंतावर कोणत्या प्रकारचा हे परिणाम होतोय? म्हणजे ते पारंपरिक वाद्यापासून थोडं लोक हे जातात ना, थोडं आता सध्या ते. आणि हा आमचा मुद्दा ह्या DJच्या संदर्भात नाही आहे, आमचा केवळ कला केंद्राच्या DJच्या संदर्भात मुद्दा आहे आमचा. कारण तिथे अनेक वाद्याचे वाजवणारे लोक आहेत, जसं ढोल किंवा तबला वादक, ते थोडं उपासमारी त्यांच्यावर वेळ आलेली आहे. आज उपोषणाचा 11वा दिवस आहे, तर सरकारकडून काय प्रतिक्रिया? आता ह्या बाबतीत सध्या नायब तहसीलदार साहेब आले होते की त्या संदर्भात त्यांनी आमच्याशी चांगलं पॉझिटिव्हरित्या रिस्पॉन्स दिला. त्यांनी आम्हाला की सांगितलं की ठीक आहे, ह्या आपल्या मागण्या रास्त आहेत आणि आम्ही लवकरात लवकर ह्या मागण्या आम्ही पुढील अधिकाऱ्यास कळवू. आणि तहसीलदार साहेब पण 2 दिवसात येणार होते, तर ते अजून आले नाहीत. आणि काही सध्या लोकांचा सहभाग जास्त आहे, परंतु लोकप्रतिनिधीचा पण सहभाग ह्याच्यामध्ये जरा थोडा आम्हाला कमी वाटतो. आपल्या आंदोलनाला कोणकोणते कलावंत उपस्थित राहतात? आता आमच्या आंदोलनामध्ये आराधी आहेत. आता आम्ही मागं तुम्ही एक न्यूज दिली, त्याच्यामध्ये आराध्यांचे गाणे आहेत, कधी भीमशाहीर आहेत, कधी शिवशाहीर आहेत, कधी गोंधळी होतात, कधी कव्वाल येतात, तर कधी नाट्य कलाकार येतात, कधी नाटके होतात. असे अनेक विविध रूपे करून हे शासनाला जागृत करण्याचा आमचा प्रोग्राम आहे. हा वाद्य वाजवीत गाजवीत आम्ही म्हणजे अनुचित काळासाठी, म्हणजे हे आंदोलन 6 महिने जरी लागेल तरी 6 महिनेसुद्धा आम्ही असं ठाण मानून बसणार आहोत, जोपर्यंत ह्या संदर्भामध्ये माननीय आदरणीय आमचे मुख्यमंत्री साहेब जोपर्यंत ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालत नाहीत की कलावंतासाठी महामंडळ व्हावं, आणि जोपर्यंत त्यांनी ह्या विषयासंदर्भात लक्ष घालत नाहीत. आणि आम्ही तेवढंच नाहीत, आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम 42 मंत्र्यांना निवेदने दिले, आणि आम्ही माहितीस्तव 288 आमदारांना पण कळवल्याचं सांगितले.
आणि ह्यामुळे आम्हाला असं वाटतं की कुठंतरी कलावंतासाठी न्याय मिळेल आणि न्याय मिळाल्याशिवाय ही इथली टीम कुठंच हलणार नाही आणि सरकारला ह्याचा नक्कीच विचार करावा लागेल. आपल्या मागण्या मान्य न झाल्या तर आपलं शेवटचं टोकाचं पाऊल काय असणार? आणि टोकाचं पाऊल असणार आहे, शेवट आम्ही आमरण उपोषण करणार आणि असं आमरण उपोषण नाही करणार आम्ही. किमान 200 ते 300 लोक आमरण उपोषण करतील ह्या नळेगावमध्ये. आणि शेवट त्याच्यावर जरी सरकारने ऐकलं तर शेवट आम्हाला आत्मदहन करण्यासाठी तर प्रवृत्त करून नये. कारण का आम्ही मेलो तर चालेल, परंतु कलावंत जगला पाहिजे. कारण का ही भूमी कलावंताची आहे. हा भारत सांस्कृतिक कलेने नटलेला देश आहे. इथं कलेला जर अन्याय होत असेल तर हे कदापि कुणीही सहन करणार नाही. तर आपल्यासोबत अजून काही आंदोलनकर्ते उपस्थित आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर, आपला परिचय. नमस्कार, मी भागवत सुधाकर तांदळे. आपल्या आंदोलनामध्ये आपलं मत काय? माझं मत असं आहे, जोपर्यंत कलावंताला महामंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत कुठल्याही कलाकारावर अन्यायाची वेळ येणार नाही. ज्यावेळेस महामंडळ स्थापन केलं जाईल त्यावेळेस कलाकारांसाठी न्याय मिळणार जाईल. आणि तसेच कलाकारांचा आवाज हा शासन दरबारी उठवण्यासाठी हा कलाकारांचा लोकप्रतिनिधी असावा. ह्याच्यामध्ये केंद्रामध्ये पण आणि राज्यामध्ये पण. तसेच कलाकार कुठे कार्यक्रमाला गेला तर त्याच्यावरती राहण्याची सोय सर्वात मोठी राहण्याची ही होत असते. त्यासाठी विश्रामगृह जे आहे, शासकीय विश्रामगृह आहेत ते उपलब्ध करून द्यावेत. व ज्या कलाकारांना राहण्यासाठी घर नाही त्यांच्यासाठी म्हाडामध्ये शासनाने घर उपलब्ध करून द्यावेत. आणि राजर्षी शाहू महाराज या नावाने कलावंतासाठी महामंडळ स्थापन करावं. तरुण कलाकार आणि जनतेला तुम्ही काय संदेश देणार आमच्या चॅनलच्या माध्यमातून? तरुण कलाकारा एवढंच माझा संदेश आहे की जो कलाकार आहे, हाडाचा कलाकार आहे, तो आंदोलनात भाग घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांना आम्ही काही जाऊन हे करणार नाही, प्रवृत्त करणार नाहीत. तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्याला समजलं जाणार नाही. तो ऑटोमॅटिक या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहे. धन्यवाद. आंदोलनामध्ये अजून एक आपले उत्कृष्ट पेटीवादक असे आंदोलनकर्ते आहेत, त्यांची प्रतिक्रियाही जाणून घेऊयात. सर, आपला परिचय सांगा. नमस्कार, मी भरत मदने, उदगीर तालुक्यातून आलो आहे. आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आमच्यासाठी एक स्वतंत्र कलावंत महामंडळ असावं आणि आमचं मानधन जे आहे 5,000 रुपये महिन्याला आम्हाला भेटतं, ते 5,000वरून 10,000 व्हावं, ह्या आमच्या अपेक्षा आहेत. आपला परिचय सांगा आणि नेमकं या आंदोलनाचे उद्देश काय हे सांगा. मी सुधाकर तांदळे, राष्ट्रीय बहुजन पार्टीचे राष्ट्रीय महासचिव म्हणून मी काम करतो. तर हे जे या नळेगाव नगरीमध्ये जे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे, गेली 11-12 दिवस झाले, तर मला एक खंत वाटते आहे की जे स्थानिकचे जे प्रतिनिधी आहेत ते हे आंदोलनाला अजूनही म्हणजे कुणी भेट दिलेली नाही आहे. आणि हे जे आंदोलन जे आहे ते ह्या आंदोलनाची खऱ्या अर्थाने हे केंद्राने दखल घ्यायला पाहिजे. कारण कलावंत ही समस्या ही राष्ट्रीय समस्या आहे. कलावंत नुसता काय महाराष्ट्रामध्येच आहे असं काही नाही आहे. कलावंत हा पूर्ण अखंड देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये कलावंत आहे. पण त्या कलावंतांना कुठेतरी दाद मिळाली नाही आहे, संधी मिळाली नाही आहे. म्हणून पर्यायी मार्ग काढून जे आपली उपजीविका जे भागवत आहे अशा कलावंतासाठी एक नामी संधी म्हणून एक कलावंतासाठी एक विकास महामंडळ निर्माण करावी शासनाने, अशी या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. आणि परत मग ज्या वेळेस आता एखादी हलकी वादक असेल, बँडवादक असतील, अशाही कलावंतांना ज्या वेळेस आपली कला सादर करतात ते त्यावेळेस एखाद्या वेळेस लोकांची मारहाणीची तक्रार येते किंवा अशा या कलावंताची अनेक तक्रारी येतात. तर ह्या तक्रारीचं निवारण म्हणून शासनाने या कलावंतांना एक संरक्षण कायदा आणावा, अशी ही मागणी या आंदोलनामध्ये केली आहे. अशा या विविध मागण्यासाठी जे हे धरणे आंदोलन जे आहे, या धरणे आंदोलनामध्ये अनेक कलावंत या ठिकाणी म्हणजे सामील होत आहेत. हे आंदोलन मोठ्यात मोठं ठिकाणी होत आहे. याची शासनाने लवकरात लवकर म्हणजे दखल घेतली पाहिजे. कारण हा प्रश्न म्हणजे साधा नाही आहे. म्हणून एवढंच या ठिकाणी मी
म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतो. महिला कलाकारांच्या सुरक्षेबाबत आपलं काय अडचणी आहेत? आता हे महिला बी ज्या काही कलावंत आहेत त्या अगोदरच म्हणजे कलेमध्ये पारंगत आहे, पण ते कुठेतरी हे जे म्हणजे सामाजिक जे संस्कार पद्धत जी आहे की जे ज्यांना वाटते किंवा आपण या पुरुषांच्या समोर कसं यावं किंवा इथे कसं गावं किंवा अशा ज्या काही अडचणी आहेत, तर अशा अडचणीनं थोडं त्या स्त्रियांचं खच्चीकरण होत आहे. म्हणून याही संदर्भामध्ये स्त्रियांनी पुढं आलं पाहिजे कलेच्या माध्यमामध्ये हे आणि या पुढे याव्यात आणि कलेमध्ये पारंगत व्हाव्यात यासाठी शासनाने सुद्धा म्हणजे दखल घेऊन म्हणजे त्यांच्यासाठी संरक्षण कायदा आणावा, तो स्त्रियांना सुद्धा फार म्हणजे उत्तम ठरेल. तर हे होते आंदोलनकर्त्यांचे मत. तुम्हाला काय वाटतं, या कलाकारांच्या मागण्या बरोबर आहेत का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच न्यूज कट्टा एक्सप्रेस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.